नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आज आपण बनवलेली आहे मुळ्याची भाजी आणि ही मुळ्याची भाजी एकदम फटाफट होणारी आहे आणि टेस्टीही तितकीच लागणारी आहे। तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे तीच आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मुंबई गिराई चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर सर्वप्रथम आपण या मुळ्याच्या भाजीच्या प्रिपरेशनसाठी घेतलेले आहे हळद, मीठ, त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे कांदा लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे ह्याचा आपण मुळ्याच्या भाजीसाठी मुळ्याची भाजी तयार करण्यासाठी वापर करणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण मस्त असे जे मुळे आणलेले तेच आम्ही त्याच्यावरचं जे स्किन असतं आपण काढून घेतलेले आहे, ते साळून घेतलेले आहेत मस्तपैकी। आता हे काय करायचं, आपल्याला हे किसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही मुळाची भाजी आपण प्रिपरेशनला तयार करायला घ्यायची। हे बघू शकता तुम्ही, आपण हे किसून घेतलेले आहेत आपण मस्तपैकी। आणि मुळ्याची भाजी म्हटलं की त्याचे भरपूर काही काही वेगवेगळे प्रकार बनतात। मुळ्याचे पराठे बनतात आणि भरपूर अशा प्रकारे त्याच्या बोलतात ना की पद्धतीने बनवू शकतात। तर इकडे आपण घेतलेला हा किसून घेतलेला आहे मुळा आणि त्याच्यानंतर 2 चमचे तेलामध्ये आपण राई ॲड केलेली आहे आणि राई ॲड केल्यानंतर इकडे आपण टाकलेले आहेत जिरे आणि जास्त काही टाईम लागत नाही, भरपूर फटाफट होणारी डिश आहे। ही आहे ही आहे लसूण हिरवी मिरचीची पेस्ट। तर तुम्ही बघू शकता एकदम जे अवेलेबल जिन्नस आपल्या घरी असतात तेच आपण ॲड करणार आहोत। आणि इकडे ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार। आणि ही ज्या गृहिणी कामावरती जातात आणि सकाळ सकाळी त्यांच्याकडे काही डिश नसते बनवायला, तर ही डिश एकदम नंबर 1 आहे, फटाफट होऊन जाते। इकडे आपण टाकलेली आहे हळद त्याच्यानंतर आपण 5 मिनिटांनी ते सर्व मसाले फ्राय होऊ दिले आणि इकडे आपण टाकलेला आहे मुळा, किसलेला मुळा। आता हे आहे आता आपल्याला मिक्स करून दाखवणार आहे, मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला मीडियम फ्लेवरती हे फ्राय होऊ द्यायचं आहे, बस बाकी काही नाही। तर तुम्ही बघू शकता इथे झालेली आहे मुळाची भाजी मिक्स, मस्त असा झणझणीत मुळाचा जो बेत होणार आहे हा चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर ही झालेली आहे आपली मुळाची भाजी तयार। आता ही आपण एका साईड डिशमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटात ही भाजी रेडी होते। तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे। आता हीच भाजी आपण एका साईड डिशमध्ये काढून घेणार आहोत। जर तुम्हाला मुळाची ही भाजी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट मुंबई गिराई चॅनलला दाखवायला विसरू नका। तरी आता एका साईड डिशमध्ये आपण मुळाची भाजी काढून घेणार आहोत। तर इकडे घेतलेली आहे आपण मुळाची भाजी काढून घेतलेली आहे, मस्तपैकी कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता। हिरवी मिरची आहे, त्याचबरोबर हळदीचा जो कलर आहे मुळ्याला तोही आलेला आहे, भरपूर तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर मला तर ही भाजी खायला भरपूर भूक लागलेली आहे। तर तुम्हालाही अशाच पद्धतीने बनवायची असेल तर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।